आता आपण पोहोचले म्हणजे आपल्या कट्टा बाजारपेठेमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये। तर आता आपण बाहेरून परिसर बघितला, आतमधून आता मंदिर वगैरे बघूया आणि श्रीचं दर्शन वगैरे घेऊया। चलिए, बघू शकता सुंदरसं सजवलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया। तर मंडळी, कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। मंदिराला बघा सजवलेलं आहे सुंदर असं, आणि मंडळी बघा सुंदर असं सजवलेलं आहे आतमधून मंदिर। या ठिकाणी सुंदर अशी विद्युत रोषणाई बरोबर या ठिकाणी ना पूर्णपणे हा मंदिराचा बाहेरचा सभामंडप या ठिकाणी ना सजवलेला आहे। आणि आपल्याला समोर आपल्याला जी मूर्ती आहे ना श्रीची, ती 19 तारखेला, आणि इकडे विद्युत रोषणाई बघू शकता। नमस्कार। आणि आपली मित्रमंडळी इकडे मूर्ती वगैरे स्थापित कधी करते रे ते? बुधवारी। आपल्यासोबत आपला परत मित्र भेटलाय, त्यासुद्धा यूट्यूब चॅनलचं यूट्यूब चॅनलचं नाव काय? MK ब्लॉग्स। आपला इकडचा कट्ट्यावरचाच मित्र आहे, काळशामध्ये राहतो, तर त्याच्याशिवाय चॅनलची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तर नक्कीच त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून त्याचे व्हिडिओ नक्कीच बघा। वरून व्ह्यू बघूया मंदिराचा इकडचा गाभाऱ्याचा, सुंदर असं सजवलेलं आहे बघा। आपल्या रात्रीच्या वेळी अजून भारी वाटणार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी आता आहे कट्ट्यावरील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, त्याचबरोबर श्री लक्ष्मीनारायण मंदिर या मंदिरामध्ये आहे। मी आता मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे। आणि मंडळी, ह्या मंदिरामध्ये 17 तारीखपासून ते 21 तारीखपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आज मंडळी, आज पहिला दिवस आणि त्याचबरोबर कलश, त्याचबरोबर देवदेवतांच्या मूर्तीची आज मिरवणूक वगैरे असणार आहे। आणि ह्या दिवसामध्ये बघूया जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं नक्कीच आपण कव्हर करू। मंदिरचा बाहेरचा परिसर बघणार आहोत आणि विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे आपल्याला रात्रीच्या वेळी नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे। त्यातील मित्रांनो, आता देवदेवतांची मिरवणूक वगैरे असणार, ढोल तशाच्या गज या ठिकाणी मिरवणूक या ठिकाणी पार पाडली जाणार, ते आपण बघणार आहोत। मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ असं की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा। या ठिकाणी आता ना मिरवणुकीमध्ये विविध देवदेवतांच्या या ठिकाणी ना मूर्ती वगैरे ठेवलेली आहे
तर आपण इथे दर्शन वगैरे करूया, कलश वगैरे आहे. आजपासून 21 तारखेपर्यंत या ठिकाणी बघा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन इथे केलेलं आहे. Somebody who wants
पूर्ण बाजारपेठेला ना या विद्युत रोषणाई केलेली आहे, पूर्ण वरपासून पूर्ण बाजारपेठेला. हे बघा दोन्ही साईडला रस्त्याच्या म्हणजे विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. आणि इथे एक बोर्ड आहे तो म्हणजे इकडचा गेट आहे आणि आपण मगाशी बघितलं तर तिकडचा एक गेट आहे. आता ह्याला पण सुद्धा गाडीला सजवलेलं आहे बघा. सर्व देवदेवता आणि त्याचबरोबर हे कलश आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचबरोबर इथे बघा विठ्ठल रखुमाई दर्शन करून दे. जी मूळ मंदिरामध्ये होती ना तिचा पुन्हा स्थापना या ठिकाणी करण्यात येणार आहे. हे बघा आता रात्रीच्या वेळेला ना विद्युत रोषणाई बघा केलेली आहे मंदिराला. सुंदर अशी गेट म्हणा किंवा ह्या पूर्ण कलशापर्यंत या ठिकाणी ना विद्युत रोषणाई केलेली आहे आणि सुंदर वाटतंय बघा मंदिर.
समोर आले ना ते श्रीदेवी समादेवीच्या इथे आले मंदिराच्या पाशी. आपण दर्शन करून घ्या देवीचं. आणि आता समोर आली आहे ती मिरवणूक. गर्दी बघा. मित्र भेटला परत विराज वटणकर आपल्यासोबत मगात बसून होता. आणि मंडळी आता वाजले बरोबर 9:15. आपण कधी 4 वाजता आलेलो आणि आता इथे मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे श्रीदेवी विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये जे काही म्हणजे देवदेवतांचे जे काही मिरवणूक वगैरे होते ना ते पूर्णपणे पार पाडलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता सर्वजण जे कलश वगैरे आहे ते मंदिरमध्ये ठेवण्यात येतील. आणि आधी 3 ते 4 दिवस या ठिकाणी ना विविध धार्मिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं असणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर म्हणजे माझ्यामागे बघू शकता मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.